नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुंभ राशीचे फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका. मित्रांनो, जो तुमच्या वर्षानुवर्ष मेहनतीचे फळ देणारा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे. आजपर्यंत तुम्ही शांतपणे काम केलं, तक्रार केली नाही, पण आतून एकच प्रश्न होता, माझी वेळ कधी येणार? तर ऐका, तुमची वेळ आता सुरू होणार आहे. मी ठामपणे सांगतो, हा टर्निंग पॉईंट 100% होणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, कुंभ राशी म्हणजेच शनीची राशी असते. ही शनीची राशी, त्यामुळे 7.5मध्ये सुद्धा यांना काहींना त्रास झाला, काहींना कमी त्रास झाला. मित्रांनो, कुंभ राशी म्हणजे नवीन विचार, स्वातंत्र्य, इनोव्हेशन. तुम्ही क्राऊड फॉलो करत नाही, तुम्ही ट्रेंड बनवता. मागील काही महिने तुम्हाला थोडं अडकलेलं वाटलं. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला असं वाटलं ना की माझ्याकडे आयडिया आहेत पण सपोर्ट नाही, मी पुढचं बघतो, लोक मागे अडकलेत. अचानक अडथळे येतात, मी बदल हवा म्हणतो पण परिस्थिती मला थांबवते. कारण काय होतं, शनीचा दबाव आहे प्लस बदलाची तयारी सुद्धा आहे. याचा परिणाम काय होईल? प्रोग्रेस तुमची स्लो होते, फ्रस्ट्रेशन निर्माण होतं, लोकांकडून मिसअंडरस्टँडिंग होते. पण लक्षात ठेवा, कुंभ राशीला कोणी थांबवू शकत नाही, फक्त थोडा वेळ रोखू शकतो. फेब्रुवारी कुंभ राशीसाठी ब्रेक थ्रूचा महिना आहे. शनी स्थैर्य देतोय, नवीन संधी दिसू लागतात, नेटवर्क आणि ओळखी वाढतात. याचा परिणाम अचानक ऑपॉर्च्युनिटी मिळेल, नवीन लोकांची मदत होईल, करिअरमध्ये दिशा मिळेल, मोठा विचार, मोठं पाऊल. लक्षात ठेवा, कुंभ राशी भविष्य घडवते, वाट पाहत नाही. फेब्रुवारीमध्ये एक आयडिया, एक कनेक्शन, एक निर्णय तुमचे आयुष्य अपग्रेड करू शकते. आता नीट ऐका, फेब्रुवारीमध्ये अचानक एक दार उघडेल, ज्यानंतर तुम्हाला अडकलेलं वाटणार नाही. तुमच्या आयडियाला व्हॅल्यू मिळेल, लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. हा बदल म्हणजे तुमच्या भविष्याची सुरुवात असेल. जे लोक म्हणायचे हे शक्य नाही, तेच लोक आता म्हणतील तू बरोबर आहे. कारण तुमचा विचार पुढचा आहे, तुमचं धैर्य जागा आहे आणि वेळ तुमच्या बाजूने पाहते. फेब्रुवारी नंतर कुंभ राशीचा माणूस फक्त स्वप्न बघणार नाही, तो भविष्य घडवेल. शनिवारी सकाळी संध्याकाळी तुम्ही शनिदेवाचे स्मरण करा, हनुमान चालिसाचे पठण करा, याने तुम्हाला लाभ होईल. हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला असेल तर हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्यासाठीच आहे असं समजून चला. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.